श्री स्वामी समर्थ. दुर्गाष्टमीला विशेष असे महत्त्व आहे आणि यंदाची डिसेंबर महिन्यातली म्हणजे शेवटची अशी जी दुर्गाष्टमी येते आहे ती 28 डिसेंबरला उदय तिथीनुसार आपण साजरी करणार आहोत. आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याचा हा अत्यंत सुंदर असा दिवस. या दिवशी देवी मंदिरात जावं, गाईच्या तुपाचा दिवा लावावा, मिठाई वाहावी आणि मनातील इच्छा ही देवीला सांगावी. आपल्या घरामध्ये संपत्ती संतती हे विशेष रूपात नांदावी यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी गुरुजींकडून सप्तशतीचे पाठ हे आपण करून घ्यावे. तसेच दुर्गा चालीसा या दिवशी वाचावं. आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर काही कामं अडलेली असतील तर आपण या दिवशी दुर्गा मंदिरात जाऊन देवीला लाल चुनरी अर्पण करावी किंवा कुठलेही जे उपलब्ध असेल असे लाल वस्त्र देवीला अर्पण करून आपण जर देवीला प्रार्थना केली तर आपले अडलेले कुठलेही काम हे नक्की होणार आहे. हा अतिशय सुंदर दिवस आहे. कुलदेवीची प्रार्थना करा आणि आपल्या या देवीची उपासना या दिवशी नक्की करा. तसेच शाकंभरी नवरात्र हे विशेष असे पर्व आहे आणि या दिवसापासून नवरात्र सुरुवात होत असून या दिवशी देवीची अन्नपूर्णेची पूजा करा. देवीला विशेष असा खिरीचा नैवेद्य दाखवा आणि अतिशय सुंदर अशी ही दुर्गाष्टमी साजरी करा. तसेच आपल्याला जर शक्य असेल तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत किंवा शंकरगीता ही याचे जर पारायण आपण या दिवशी केले तर त्याचे विशेष फल हे प्राप्त होत असते. म्हणून देवीची उपासना, दुर्गा चालीसा आणि त्याचबरोबर ललिता सहस्रनाम या दिवशी नक्की पठण करा. खूप छान असे आपल्याला या दिवशी केलेल्या उपायांचे फळ मिळत असते. म्हणून या दिवशी उपासना नक्की करा. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.